कमळी मालिका 22 डिसेंबर प्रोमो. कमळी मृत्यूच्या दारात, तर दुसरीकडे अनिकाचा जल्लोष. कमळी मालिकेच्या आगामी भागात एक अत्यंत थरारक वळण पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कमळी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे तिच्या या अवस्थेमुळे अनिका, रागिणी आणि कामिनी यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. कमळी हॉस्पिटलमध्ये भरती असल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनिका बेधुंद होऊन डान्स करत असते. तिचा हा आनंद पाहून रागिणी कौतुकाने कामिनीला म्हणते, "ए आई, माझी अनिका बघ किती खुश आहे." त्यावर कुत्सितपणे हसत कामिनी उत्तर देते, "थांब जरा अजून. थोड्या वेळाने जेव्हा कमळीच्या मृत्यूची बातमी येईल ना, तेव्हा बघ ती किती जास्त आनंदी होईल." या तिघींच्या मनात कमळीबद्दल किती द्वेष भरला आहे हेच यावरून स्पष्ट होते. दुसरीकडे राधिका आणि सरू कुठेतरी जात असताना अचानक त्यांना समोरून राजन येताना दिसतो. राजनला पाहताच सरू घाबरते आणि आपली ओळख लपवण्यासाठी चेहरा झाकून मागे वळते. राधिका गोंधळून विचारते, "साधना मावशी, अशा थांबलात का अचानक?" इतक्यात राधिकाची नजर राजनवर पडते आणि ती त्याला राजन सर म्हणून हाक मारते. राजन त्यांच्या दिशेने येऊ लागतो आणि सरू मात्र स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत असते. आता राजनसमोर सरूचे सत्य येणार का, हे पाहणे रंजक ठरेल. हॉस्पिटलमध्ये ऋषी कमळीच्या प्रकृतीची वाट पाहत असतानाच नर्स धावत बाहेर येते आणि एक धक्कादायक बातमी देते. नर्स म्हणते, "सर, आपल्याला तातडीने बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजेच बीबी ग्रुप उपलब्ध करावा लागेल, नाहीतर आपण कमळीला वाचवू शकणार नाही." हे ऐकून ऋषी पूर्णपणे हतबल होतो. आता इतक्या कमी वेळात हा दुर्मिळ रक्तगट कोठून मिळणार, हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला आहे. आजच्या भागात उल्लेख झालेला बॉम्बे ब्लड ग्रुप हा जगातील अत्यंत दुर्मिळ म्हणजेच रेअर रक्तगटांपैकी एक आहे. याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की हा रक्तगट लाखो लोकांमध्ये एखाद्याचाच असतो. बॉम्बे ब्लड ग्रुप हा ज्यांचा ब्लड ग्रुप असतो अशा व्यक्तींना ए, बी किंवा ओ यांपैकी कोणत्याही गटाचे रक्त चालत नाही. त्यांना फक्त बॉम्बे ब्लड ग्रुप असलेल्या व्यक्तीचेच रक्त द्यावे लागते. जर चुकून ओ ग्रुपचे रक्त दिले गेले तर रुग्णाच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या रक्ताचा शोध सर्वप्रथम मुंबईत लागला, म्हणून याला बॉम्बे ब्लड ग्रुप असे संबोधले जाते. आता ऋषी कमळीसाठी हे रक्त मिळवू शकेल का, की कमळी या जगाचा निरोप घेणार, हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा कमळी. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.